नमस्कार. उन्हाळ्यातील वाळवणीतील बटाटा चिप्स साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे. नक्की पहा. बटाटा वेपर्स लाल होऊ नये म्हणून सोप्या टिप्स. बटाटा कुठला वापरायचा, नवा की जुना? बटाटे आदल्या दिवशी किसले तर चालतात का? वेपर्स उन्हामध्ये सुकवायचे की सावलीमध्ये? तुम्ही नवीन असाल तर ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचे वेपर्स चुकणार नाहीत. तर चला आपण पाहूयात. टिप नंबर 1. बटाटा वेपर्स तळल्यानंतर लगेच करपतात, मग ते लालसरही होतात, असे प्रॉब्लेम होतात. तसे होऊ नये म्हणून. टिप नंबर 2. बटाटा कुठला वापरायचा वेपर्स करत असताना? टिप नंबर 3. मोठा बटाटा बघून घ्यायचा, म्हणजे वेपर्स व्यवस्थित पाडता येतात आणि पटपट वेपर्स पडतात. शिवाय त्याचे मोठे मोठे वेपर्सही होतात. टिप नंबर 4. तळेगावचा बटाटा चवीला खूप चांगला असतो. तो जानेवारी ते मार्चमध्ये नवीन बटाटे येतात बाजारात, ते घ्यायचे. ते नाही समजले तर. टिप नंबर 5. बटाटा घेताना तो पातळ सालीचा बघून घ्यावा आणि तो मोठा असावा, म्हणजे चिप्स छान पडतात. बटाटा गोडसर असेल तर तितकंच त्यामध्ये स्टार्च जास्त असतात, त्यामुळे बटाटा बघून घ्या. टिप नंबर 6. तुरटी जास्त झाली तर बटाटे वेपर्स लाल होतात. वेपर्स थोडेसे जाड पाडायचे. पातळ झाले तर ते लगेच करपतात, त्यामुळे पाडताना वेपर्स हे जाडच पाडा. टिप नंबर 7. वेपर्स पाडल्यानंतर 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे, म्हणजे त्यामधील स्टार्चचे प्रमाण निघून जाते, त्यामुळे वेपर्स लालसर होत नाहीत. टिप नंबर 8. तुम्ही आदल्या दिवशी रात्री वेपर्स पाडून 2-3 वेळा धुवून मोठ्या भांड्यामध्ये बुडवून तुम्ही ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी बनवले तरी चालतात. तुम्ही ते रात्री बनवून ठेवल्यामुळे तुमचा सकाळचा वेळही वाचतो. टिप नंबर 9. मोठ्या भांड्यामध्ये पाणी ओतून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तुरटी, मीठ घालून पाडलेले वेपर्स त्यामध्ये घालून वेपर्स घातल्यानंतर उकळी आली की 80% शिजले की, म्हणजेच तुम्ही म्हणाल आता आम्ही कसं ओळखायचं 80% शिजले का? 10 मिनिटामध्ये शिजले जातात आणि ते ट्रान्सफर दिसायला लागतात, म्हणजे समजायचं की आता वेपर्स तयार झाले आहेत आणि गॅस बंद करायचा. टिप्स नंबर 10. वेपर्स काढून घ्यायचे आणि ते तुम्ही सावलीमध्ये सुकवून नंतर उन्हामध्ये सुकवले तरी चालतात. पण उन्हामध्ये नक्की सुकवून घ्या, म्हणजे वर्षभर काहीही होणार नाही. तर अशाच टिप्ससाठी अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान टिप्स पाहायला आणि ऐकायला तुम्हाला भेटतील.